एकाही व्यक्तीला सीट द्यावी असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला वाटलं नाही. काँग्रेस पक्ष वाढवला, परंतु दुर्दैवाने वरिष्ठांचं कोकणाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं. आमच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाचं काम अगदी निष्ठेने केलं. अक्षरशः अनेक अडीअडचणी तोंड देऊन आम्ही काँग्रेस पक्ष वाढवला, परंतु दुर्दैवाने वरिष्ठांचं कोकणाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय. कोणतंही खंबीर नेतृत्व नाही, कोणता चांगला डिसिजन नाही. जेव्हा सत्ता होती तेव्हा देखील कोकणाकडे काही फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आता तर काय उपयोगच होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. दुसरी परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याकडे पाहिलात आपण तर संपूर्ण कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 16 सीट्स आहेत, परंतु एकाही व्यक्तीला सीट द्यावी असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला वाटलं नाही. मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, जनतेने करायचं काय? आणि शेवटी बघा, पक्ष हा जनतेचं काम करण्याचं माध्यम आहे. कोणताही पक्ष वाईट नसतो किंवा चांगला नसतो असं नाही. शेवटी त्यातील माणसं कशी काम करतात हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जनतेच्या उपयोगी येत नसाल तर उपयोग काय? तेच पकडून बसणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आपण जर असंच पकडून ठेवत बसलो तर आपलं HMTचं घड्याळ किंवा अँबॅसेडर होईल की तुम्ही करत काहीच नाही. तेच जुन्या गोष्टींमध्ये अडून राहिलात. नाविन्य काही नाही. जनतेच्या गरजा या वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या जर सोडवायच्या असतील तर योग्य त्या पक्षाची गरज मला वाटली आणि मला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटला. म्हणून मी हा पक्ष काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसला जायचा निर्णय घेतला. मी स्वतः जातोय, माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत. मी वेगळा काय माणूस आहे. मी असं नाही की बाबा गेलो आणि हजारो जण असं दाखवत गेलो. मला कुठल्या गोष्टी शिवाय आवडत नाही. माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य लोक आहेत. अलिबागेतच ना, अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. आपल्याला याची प्रचिती आहे आणि मला खात्री आहे मी काही वैयक्तिक स्वार्थासाठी जात नाही आहे. जसजसं मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो, काम चालू करीन. माझं काम बघून अनेक जण मला जॉईन होतील. पक्षाची वाढ होईल याची मला खात्री आहे.